स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। महाराष्ट्रातील माझ्या सर्व बांधवांना जय मल्हार, जय शिवराय, जय भीम, जय लहुजी। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा जो विषय चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाज बांधव संभ्रमित आहेत की हे नाव आताच का काढण्यात येत आहे। माझी महाराष्ट्रातील सर्व बांधवांना विनंती आहे, भावांनो, ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जे कार्य सर्व मानवजातीसाठी केलेलं आहे, कुठल्याही एका जातीसाठी नाही, कुठल्याही एका धर्मासाठी नाही आहे। अनेक मस्जिदींना देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पैसा पुरवलेला आहे, पैसा दिलेला आहे ते मस्जिदीचं बांधकाम करण्यासाठी। त्यामुळं पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या सर्वांच्याच आहेत। मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी किंवा सर्वच महापुरुष हे सर्वांचे असताना देखील आज बारामतीचं जे मेडिकल कॉलेज आहे, हॉस्पिटल आहे, ते हॉस्पिटलचं नाव का बदलण्यात येत आहे। माझी या सरकारला एक नम्र विनंती आहे की आपण आमच्या अहिल्या भक्तांचा अंत पाहू नये। मी स्वतः यशवंत संघर्ष सेनेचा संस्थापक अध्यक्ष विष्णू कुराडे येणाऱ्या 15 तारखेला मुंबई या ठिकाणी मी माझं आत्मदहन करणार आहे, कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा आमच्या अस्मितेचा विषय आहे। आजही आम्ही मरायला तयार आहोत, हे आम्ही 15 तारखेला तुम्हाला दाखवून देऊ। जर त्याच्या अगोदर आपण 2 मार्च 2026चा जो GR काढलेला आहे, तो GR जर आपण तात्काळ रद्द नाही केला तर मी एकटाच नाही, माझ्यासारखे असंख्य मल्हार मावळे, असंख्य अहिल्या भक्त मरायला तयार आहेत। येणाऱ्या 15 तारखेला मुंबईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बंगल्यासमोर मी माझं स्वतःचं आत्मदहन करणार आहे। त्याच्या अगोदर सरकारने हे जे नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे तो GR रद्द करावा आणि त्या ठिकाणी 2 GR करावेत, हीच आमची सरकारला विनंती राहील। आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाला आमचा कुठलाही विरोध नाही आहे, पण ज्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव आहे ते नाव काढून जर तुम्ही दादांचं नाव देत असाल तर त्याला 100% आमचा विरोध आहे। आणि महाराष्ट्रातील जे आमचे धनगर समाज बांधव आहेत, दादांनो, भावांनो, तुम्हाला एक सांगतोय, हा विषय आपल्या अस्मितेचा आहे, त्यामुळे सर्वांनी एकत्र या। आज काल परवा ज्या बारामतीत आपण एकत्र आलो होतो, अनेकांनी आपल्याला हिणवलं की फक्त 10 किंवा 15 किंवा 20 लोक आलेत, तर हे 20 लोक काय करू शकतात येणाऱ्या काळात कळेल। जय मल्हार।